कारण भारतीय नौदलात नव्यानं रुजू होणाऱ्या स्कॉर्पियन या पाणबुड्यांची 22,400 पानांचा गोपनीय जी कागदपत्र होती ती लीक झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर येते आहे। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, या बोटीच्या संदर्भातले ही जी काही कागदपत्र आहेत ते लीक झाली आहेत असं कळतंय। कोणी केली ही लीक आणि काय काय होतं यात काही कळू शकलंय का? नक्कीच विलास, देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये खळबळ करून देणारी बातमी आहे। हजारो कोटींचं हे सिक्रेट आहे आणि ते नेमकं उघड केलं कुणी, हे आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। दोन शक्यता आहेत, एकतर भारतामधल्या कुणी नेव्हीच्या अधिकाऱ्याकडून हे सिक्रेट ओपन झालं की फ्रान्समध्ये, कारण जी ऑस्ट्रेलियन न्यूजपेपरची बातमी ज्याच्यामुळे हा सगळा खुलासा झाला त्याच्यामध्ये 2011 साली फ्रान्समध्ये या सगळ्या पाणबुडीचा जो रिपोर्ट आहे त्याचं जे ऑपरेटिंग मॅन्युअल आहे ते लीक झाल्याची बातमी जी आहे ती प्रकाशित करण्यात आलेली आहे। संरक्षण मंत्र्यांनी जर असं म्हटलेलं आहे की आता भारताशी तुर्तास काही संबंध नाहीये आणि जर काही असेल तर त्याच्या संदर्भातला तपास केला जाईल असं म्हणून ते एकीकडे म्हणजे भारतात याच्या संदर्भात काही झालं नसेल तर संकेत व्यक्त करतायत। मात्र नक्कीच एक अतिशय खळबळजनक गोष्ट आहे, मुंबईच्या जवळ या पाणबुड्यांची जी निर्मिती आहे ती करण्यात येत आहे। स्कॉर्पियन पाणबुड्या या अतिशय वेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहेत। त्यांचा पाण्यातला प्रवास हा इतका संथ आणि इतका गुप्त असतो की ती शत्रूला तो डिटेक्ट करता येत नाहीये आणि अशा पद्धतीचं हे तंत्रज्ञान नेमकं कोणाच्या साथीनं कोणाच्या मदतीनं उघड होतंय, हा आता संरक्षण विश्वाला पडलेला एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे। संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज या संदर्भातली प्रतिक्रिया तातडीनं दिलेली आहे। रात्री 12 वाजता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला आणि त्यानंतर नेव्हीचे जे चीफ आहेत नौदल प्रमुख त्यांना या संदर्भातल्या कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत। नक्कीच अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट आहे, कारण ज्या पद्धतीनं गोपनीयता बाळगली जाते ती गोपनीयता बाळगलेली असताना देखील ही अत्यंत जी गोपनीय माहिती आहे ती बाहेर आली कशी, या संदर्भातली सगळी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। हे का झालं हे देखील महत्त्वाचं आहे। आपल्यासोबत या सगळ्या संदर्भातले तज्ज्ञ मंडळी जी आहेत ती देखील मत व्यक्त करणार आहेत, पण तत्पूर्वी आज हे सगळं घडल्यानंतर संरक्षण मंत्र्यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती जाणून घेऊया। मैंने चीफ ऑफ नेवी उनको बोला है कि वो पूरा विश्लेषण करें उसका क्या लीक हुआ है, हमारे बारे में उसमें क्या है, कितना हद तक उसका अगर है तो लीक बराबर, जब तक वो आइडेंटिफाई नहीं करते कि इट इज रिलेटेड टू अस, द फर्स्ट स्टेप इज टू आइडेंटिफाई, द सेकंड स्टेप इज टू आइडेंटिफाई व्हाट इज द एक्सटेंट ऑफ unwarranted, but it's not all 100% because we do have our final integration and all that.